पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। श्री गुरुदेव दत्त। आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीति विवर्धना रस्यः स्निग्धः स्थिरार्ध आहारा सात्विक प्रिया। सात्विक आहार सांगत असताना या 8व्या श्लोकामध्ये असा जो आहार आहे की त्यानं सत्वगुण तर वाढणार आहे पण आयुष्यही वाढणार आहे। शिवाय आपल्या ठिकाणी बुद्धी, अंतःकरणातली जी काय आहे परमार्थाचं धैर्य हे सगळं सत्वगुणाचंच आहे, म्हणून सत्वगुणही त्या ठिकाणी वाढतो। दुसरं काय आहे की जे आहार आहे तो आहार शरीराला पोषक असल्यामुळं शरीराच्या ठिकाणी बळ वाढतं। तो आहार इतका शुद्ध आहे की त्यामुळं शरीराचं आरोग्य टिकतं। शिवाय काय आहे की त्या आहारापासून सुख वाटतं। हे पोटातही खाल्ल्यानंतर कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आणि खातानाही मुखातल्या शुद्धीतही सगळं सुख वाटतं। शिवाय ते जे आहे ते आवडीचंच आहे, त्याच्या ठिकाणी असणारं प्रेम असणारच आहे। असं जे काही आहे रसयुक्त, कोणता सात्विक आहार हा रसयुक्त आहे, स्निग्ध आहे आणि तो खाल्ला असता शरीरात काही काळ स्थिर राहणार आहे। म्हणजे दुसरं काही खाल्लं की त्यानंतर थोड्या वेळाने जी भूक होते तसं न होता आणि त्या हृदयाच्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी स्थिर राहणारा आणि अंतःकरणाला हृदयाला आल्हाद देणारा असा जो आहे तो हा सात्विक आहारातला भोजन प्रकार आहे। ते सात्विक माणसालाच प्रिय असतो। तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे तई मधुरी रस वाढे मेचू तया। आता सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर सत्वगुण असला पाहिजे आणि त्या सत्वगुणाचं जे काही आहे ते दैवच आहे एक प्रकारे, कारण तो जो सत्वगुणाचा मनुष्य आहे, दैववान मनुष्य आहे, त्यालाच सात्विक आहाराचा भोक्ता ठरवलं जातं, कारण तेच पदार्थ त्याला आवडतात, त्याचा तो भोक्ता आहे। शिवाय त्या रसाच्या ठिकाणी कोणता जो अन्नरस आहे काय असेल त्यात मधुरता आहे, म्हणजे गोड असा असणारा आणि या सगळ्याबरोबर त्या रसापासून त्याच्या ठिकाणी काय आहे की आवड निर्माण करणार आहे, म्हणजे पदार्थाची आवड निर्माण होते आणि सत्वगुणाची आवड निर्माण होते। अंगेची द्रव्ये सुरसे जे अंगेची पदार्थ गोड असे अंगेच स्नेहे बहुवसे सुपक्वे जी। त्यातले जे काही पदार्थ आहेत ते मूळतः चवदार असतात। शिवाय काय आहे की त्याच्या ठिकाणी गोडी पण आहे। उदाहरणार्थ दूध आहे किंवा ताजं तयार केलेलं ताक आहे, हे सगळे कसे आहेत तर त्यांच्या ठिकाणी चवही आहे, गोडी पण आहे। ताकाची गोडी ताकाप्रमाणेच, पण ते आपल्या ठिकाणी जठराला शांत करणारी। शिवाय त्या पदार्थाबद्दल असं तिरस्कार येत नाही, राग येत नाही, तो पदार्थ घेत असताना प्रेम जागं होतं। शिवाय जर फळं असतील तर पूर्ण पिकलेली फळं आहेत। आकारे नवती डगळे स्पर्शे आणि मवाळे
जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये. तर फळाबद्दल सांगतात की ते असलेली फळं कशी आहेत. डगळे याचा अर्थ फार मोठं बिटं असं नाही, उगीचच वरून ओबडधोबड असणारं, किंवा त्या फळाकडं पाहिलं की नको वाटतं खायला, अशा काही प्रकारचं ते फळ तसं नाही. स्पर्शे मवाळे, जसं रामफळ आहे, चिक्कू आहे, हे पिकलेली फळं असली म्हणजे कसं हाताला अगदी काय आहे की स्पर्श केल्याबरोबर मऊ लागतात. पिकलेला आंबा तोही त्या ठिकाणी काय आहे हाताला मवाळ लागतो. आणि शिवाय जिभेला स्नेहाळे, त्याचा रस इतका चांगल्या प्रकारचा असतो की जिभेवर ठेवता ठेवता की तो लगे विरघळायला लागतो. जिभेला त्याची चव कळते आणि त्यामुळं तो जो स्वाद आहे, त्या जिभेची जी काही जिभेला जी चव प्राप्त झालेली आहे, ती जी चव आहे ती चव प्राप्त झाली एकदा की मग मात्र त्या ठिकाणी काय होतं की त्याच पदार्थाची ओढ लागते किंवा तो आवडीचा तयार होतो. रसे गाढी वरी ढिली, द्रव भावे आथिली, ठाये ठावो सांडिली अग्नितापे. आता काय आहे दोन गोष्टी, जसं वर आपण फळाबद्दल पाहिलं, त्याच्यानंतर काय आहे की जेवणातले जरी पदार्थ असले तर भाकरी असली तर मऊ, साधी चपाती असो किंवा पुरणपोळी असो, जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळून जाते, तिला चावायचं सुद्धा नाही इतकं मऊ. दात नसलेल्या माणसाला सुद्धा सहज खाता येईल. त्याला अगदी काय आहे त्यांनी पातळ भाजी काय करून किंवा दूध काही घेऊन त्याचा काला करावा खावा असं नाही, सहजासहजी. कारण त्याच्या ठिकाणी काय आहे की मऊपणा आहे आणि चवदार आहे. जशी भाकरी आहे, आता काय असतं आपण पाहतो अलीकडं ते घराघरातून दुर्मिळ झाले, म्हणून रस्त्यावर कुठंतरी हॉटेलच्या बाहेर काय करतात, पाटी लावतात चुलीवरची भाकरी. कारण हे प्रत्येक घरात व्हायची, कारण तिची जी काही चव आहे ती चव वेगळीच. शिवाय तिच्या ठिकाणी काय असायचं, ची चव असूनसुद्धा मऊपणा असायचा. हे सगळंच जर काय आहे तर त्याच्या ठिकाणी द्रव भावे म्हणजे ते रसदार असायचं. असं सांगतात की अशा प्रकारचे पदार्थ चांगलं चरवण झालं, बाग म्हणायचे 32 वेळा चावावादार एक घास. कारण का तर त्याच्यातली खऱ्या अर्थाची जी गोडी, खरा त्यातला जो रस आहे तो आपल्या ठिकाणी काय होतो, प्राप्त होतो. आणि त्यानं त्या पदार्थानं काय असेल तर जिथं जिथं जे जे काही ते शरीराला पोषकता आहे तिथे तिथं जाऊन पोचतो. त्याच्याही पुढं अजिबात काय आहे अगदीच वाळून गेलं आहे शिळं आहे असंही नाही आणि फारच गरम आहे असंही नाही, मध्यम जसं लागतं तसंच. शरीरात गेल्यावर सुद्धा खूपच उष्णता वाढेल. कित्येक पदार्थ असे आहेत की त्याच्या अंगीच उष्णता आहे आणि तुम्ही जर ते लागोपाठ काही दिवस खाल्ले तर तुमच्या ठिकाणी उष्णतेचा परिणाम होतो, त्याचे त्रास व्हायला लागतात. अशा या पदार्थामध्ये कोणत्या प्रकारची उष्णता नाही, उष्ण पदार्थ नाहीत ते. आणि आपल्या ठिकाणी त्या पदार्थापासून शरीराला पोषकता तयार होते. अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षरू, तैशी अल्पीजीही अपारू तृप्ती राहे. आता असं आहे की विषय चालला आहे सात्विक आहाराबद्दलचा, पण उदाहरण देताना माऊलीने मात्र एक अत्यंत कोण्याही शिष्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असणारा असा जो काही भाग आहे किंवा शिष्याला त्याची खरी गरज आहे ते जर त्याच्याजवळ असेल तर तो परमात्म्याच्यापर्यंत जाऊन पोचण्याचं त्याचा काय आहे की जसा एखादा माहीत नसलेल्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणारा वाटाड्या असतो, तो आपल्याला बरोबर त्या रस्त्याने नेऊन त्या ठिकाणाला पोचवतो. तसं हे कोणतं आहे तर गुरुमुखातून निघालेलं अक्षर. हे कोणतं अक्षर आहे तर यालाच म्हणायचं महावाक्य. हे जे महावाक्य आहे
तेच महावाक्य. आपल्या ठिकाणी काय असतं तर अक्षराला फार थोडं आहे, त्याची काय आहे लांबलचक आहे, अगदी एक पानभर लिहावं लागतं असं नाही, एका ओळीतसुद्धा लागतं असं नाही, काही 2-4 शब्द तेवढे. आणि ही अक्षरं कशी आहेत तर ऐकायला किंवा घोकमपट्टी करायला किंवा मनातली मनात स्मरण करायला फार थोडीच आहेत, अक्षरं थोडीच आहेत, पण परिणाम मात्र मोठा आहे. काय परिणाम आहे तर परमात्माच प्राप्त होणार आहे. हे जर आहे याचं कारण आहे की जो परमात्मा या मायेच्या ठिकाणी म्हणजे योग मायेच्या ठिकाणी निद्रिस्त झालेला आहे, त्याला जाग करण्याकरता हे जसं काय आहे की अविद्या आमच्या ठिकाणी आणि त्या अविद्येतल्या असलेल्या स्वप्नात आम्ही हा सगळा संसार भोगतोय, अविद्येच्या स्वप्नात. मग या अविद्यारूपी स्वप्नातून आमच्या ठिकाणी जे परिणाम होतात ते होतात. कोणाला दुःख होतं, दुःखाने ओरडतो, कोणाला सुख होतं, कोणी सुखाने हर्ष पावतो. हे परिणाम त्यातली त्यातच आहेत. पण त्यातनं जर त्याला बाहेर काढायचं असेल तर पहिलं झोपीतनं जागं करावं लागतं, कारण स्वप्न कुठे आहे, झोपीच्या पोटात आहे. मग तिथून जागं करण्याकरता हेच असतं, महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जायसा. तिथून बाहेर काढण्याकरता जे अक्षर असतात ते हे सूत्रच आहे की भगवंताच्या स्वरूपाचं सूत्र आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाचं म्हणता म्हणता आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं हे सूत्र आहे. पण आपलंच हे स्वरूप आहे हे लवकर लक्षात येत नाही, म्हणून हे भगवंताचं स्वरूप आहे. आता जसं जसं जवळ जायला लागतो तसं तसं ते स्वस्वरूप आहे हे लक्षात यायला लागतं. भगवंताचं स्वरूप म्हणजे स्वस्वरूप आहे. हे कोण पटवून देतं तर ही अक्षर आहे. ही जी अक्षरं आहेत ही असताना थोडीच आहेत आणि परिणाम मात्र जास्त आहे. हे कशासाठी सांगितलं तर सात्विक आहार जो आहे तो कसा आहे, घ्यायला थोडा. म्हणजे जसं आता आपण पाहतो, अनुभवायलाही मिळतं की जी काही पूर्वीची शेतात असलेली रानात असलेली बोराची झाडं आहेत, म्हणजे ज्याला काय आहे गावरान बोर म्हणायचं, संकरित वाण नाही, ही बोरं मुठभर किंवा 2 मुठी खाल्ली तरी तुम्हाला भरपूर जेवण जेवल्यासारखं वाटेल, ढेकर येत राहते. म्हणून तर शबरीने रामाला ती बोरं दिली, कारण थोडं खाल्लं तरी पोट भरून अगदी काय आहे की बराच वेळ तो मला आहार चांगल्या प्रकारचा घेतला आहे असं जे वाटतं. याचं कारण आहे की ते तृप्ती आहे असताना थोडी. कोणता हा बोरासारखा प्रकार आहे, अजून जे काही आहे त्यात थोडंच आहे. खजूर थोडी खाल्ली तरी तुम्हाला भूक बराच वेळ राहील, म्हणजे आता पोट भरल्यासारखं वाटेल. असे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ थोडे जरी खाल्ले तर त्यापासून आपली तृप्ती होत असते. आणि मुखी जैसी गोडे तैसीचीही ते आतुलीही कडे, तिये यांनी प्रीती वाढे सात्विकासी. आता एकंदरीत त्या पदार्थाचं सर्व प्रकारचं लक्षण झालं. कारण काय, आता जसं आपण पाहिलं आता की त्यातलं जे काही बियाणं आहे, पोरातलं बियाणं एकदा तोंडातून बाजूला पडले की त्याचे जे काही असलेलं बाकीचं वरती आहे तो सगळा भाग अधिक शक्तीने चर्वण न करता सहजासहजी चावला जातो. तसंच खजूर आहे, त्याच्यातलं एकदा बी टाकून दिलं की ते खजूरसुद्धा काय आहे की आवडीचं तर आहे, सहज लागणार आहे, गोड आहे आणि आपल्या ठिकाणी सात्विकता वाढून आहाराची तृप्ती वाढवणार आहे. म्हणजेच ते खाल्लं असता आपल्याला त्या अन्नाचंही प्रेम वाटेल आणि सत्वगुणही वाढेल. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नव्हे हे. याप्रमाणे हे जे काही आहे, म्हणून तर काय आहे की जे तपोवनामध्ये ऋषीमुनी होते त्या सगळ्यांनी फळंच का खायची, आणि ती फळं वास्तविक पाहता अमुक एक फळ खायचे असं नाही. सगळे जे काही वनातून अभ्यासासाठी गेलेले ऋषी होते
त्यांना काय त्या त्या ऋतुकाळात जे फळ असेल ते त्या ऋतुकाळातलं फळ त्यावेळेस पोषक असायचं आणि तोच त्यांचा आहार असायचा. त्यांना त्याच्यापेक्षा त्या काळात आहार नाही. मग कोणत्या काळात कोणतं फळ असतं, जसं आंब्याचा काळ कोणता, त्यावेळेस ह्या असलेल्या काय आहे की नैसर्गिक निर्माण होणाऱ्या फळांचा कोणता काळ कधी आहे, त्या त्या वेळेला ती फळं अत्यंत सुरस लागायची आणि तेच खाल्लं असता आपलं पोटही भरायचं. शिवाय जी गरज आहे त्या काळात आपल्या ठिकाणी जी गरज आहे ते त्यामुळं मिळत असल्यामुळं आरोग्य वाढून आयुष्य वाढायचं. आपल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आजार निर्माण झाला तर तो आजार आपल्याला त्रास देतो पण आयुष्याला कमी करतो. कारण आपल्याला माहिती आहे की पूर्णतः जेवढं आपलं आयुष्य आहे ते आपण जन्मापासून मरेपर्यंत मोजतो. पण ईश्वराच्या ह्याच्यामध्ये आणि शास्त्रामध्ये असं आहे की तुमचा श्वासोश्वास सुरू झाल्यापासून श्वास संपेपर्यंत ते आयुष्य आहे. मग जे दिलेले श्वास आहेत त्यातला आमच्या ठिकाणी आजारपणातून बाकीच्या सगळ्या गोष्टीतून आम्ही त्यातले अधिकाधिक श्वास घेतो, वापरतो आणि मग ते कमी पडायला लागले की आयुष्य कमी पडतं. आणि जर निरोगी जीवन असेल, तिथं सात्विकता असेल तर ते सगळे श्वासोश्वास त्या पद्धतीनं चालून आपली जी काही आयुष्याची दोरी आहे ती व्यवस्थित टिकते. येणे सात्विक रसे जव देही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे देहा एकंदरीत सात्विक रसापासून त्या देहाच्या ठिकाणी ज्या काही गरजेच्या गोष्टीत म्हणजेच शरीरामध्ये मेद असणं गरजेचं आहे. मेद याचा अर्थ काय आहे, नुसतंच मांसल भाग वाढणं असं नाही. त्या ठिकाणी जे लागतं ते प्रत्येक ह्याच्यामध्ये सप्त रसामध्ये जे काही गरजेच्या गोष्टी त्या आहेत आणि हे जिथं जिथं निर्माण होतं ते देहात एकदा वाढायला लागलं की देहाची निरोगीता टिकून राहते. म्हणून मग त्यातून काय असेल तर जो आपला आयुष्यकाळ आहे, आता आपण जसं पाहिलं की जितकं आयुष्य आपल्याला दिलं आहे तितकं आयुष्य आपण सहजतेनं ते जगू शकतो. सत्वाची कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची उन्नती भानू जैसा. एकंदरीत सत्वगुण आपल्या ठिकाणी टिकण्याकरता, सत्वगुणाची वाढ होण्याकरता आणि सात्विक लक्षण आपल्या ठिकाणी उभा राहण्याकरता सात्विक आहार जसा गरजेचा आहे, जसं संपूर्ण दिवस हा निर्माण होतो आणि संपतो ते कोणावर अवलंबून तर सूर्यावर. सूर्य उदय झाला म्हणजे दिवसाची सुरुवात झाली आणि सूर्य अस्त झाला म्हणजे दिवसाचं अस्त झाला. हे जसं सूर्यामुळं दिवस तसं सात्विक आहारामुळं सत्वगुण वाढतो. आणि शरीरा हन मानसा बळाचा पैकुवासा हा आहार तरी दशा कैची रोगा. आता जर आपल्या संपूर्ण शरीराच्या ठिकाणी बल याचा अर्थ सात्विक मनुष्य फार शक्तिवर्धक काम करायचं आहे किंवा कुठलं तरी युद्ध जिंकायचं आहे असं बळ नाही, पण जे काही आपल्याला आयुष्य जिंकण्याकरता, आयुष्य पूर्ण करण्याकरता शरीराच्या निरोगीपणात शरीरातल्या प्रत्येक आयुष्याची आणि अवयवांची जी काही गरज आहे आणि ती सहजता त्यातून बाहेर पडते. पाहिजे तितकं तुम्हाला काय आहे, आपले पाय मदत करतात, हात मदत करतात, झालं बाकीची इंद्रिय मदत करतात. मग हे सगळं ह्यातच बळ आहे. ह्यातलं जर काही कमी जास्ती असेल तर तिथं आपलं जे काय आहे ते बळाचं खच्चीकरण होतं. पण सगळेच व्यवस्थित चालत असले म्हणजे मग तिथं असलेलं शारीरिक बळ टिकून असतं.
हा आहारू तरी दशा कैची रोगा. तेव्हा सात्विक आहार हा कसा असतो ते आत्ता आपण पाहिलं. आणि तो जर आपल्या ठिकाणी असेल तर आरोग्य चांगलं टिकलं तर कोणताच रोग आपल्याकडे येत नाही. हा सात्विकू होय भोग्यो ते भोगावया आरोग्यो शरीरासी भाग्यो उदयले जाणो. आता कसं सारणी दिली पहा की एकदा का सात्विक भोग आपल्याला प्राप्त होत असेल, सात्विक आहार आपल्या ठिकाणी मिळत असेल तर त्या भोगापासून आरोग्य वाढतं आणि शरीराच्या ठिकाणी हे सगळं प्राप्त झालं हे भाग्यच आहे आपलं. म्हणजे भाग्याचा उदयच त्या ठिकाणी होत राहतो. आणि सुखाचे घेणे देणे निके वाया येणे हे असो वाढे साधने आनंदेसी. एरवी काय आहे, मनुष्याच्या ठिकाणी जो आहार आहे तो जर पोषक नसेल, अन्नपचन नीट झालं नसेल, कुठल्या तरी अवयवाच्या ठिकाणी काही ना काहीतरी अडचणी निर्माण होत असतील तर त्याच्या ठिकाणी होत असलेल्या दुःखाचं त्याला जे काही होत असतं पण त्याचा चिडचिडा स्वभाव होतो आणि त्याचा राग तो दुसऱ्यावर काढतो. पण सात्विक आहाराचं तसं नाही. सात्विक आहाराच्या ठिकाणी जो त्याच्या अंतःकरणातली स्थिरता आहे, त्याला जे काही आहे अंतःकरणात तृप्त झालेले, तो स्वतःही सुखी राहतो आणि सगळ्याला सुखी देतो. जर कुणाच्या ठिकाणी काही एवढं तेवढं दुःखाचं कारण असेल तर त्याला ते दुःख सोडून किंवा त्यातनं बाहेर काढण्याचा त्याला प्रयत्न करत असतो. ऐसा सात्विक आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सभायासी. आता त्यात जसं मागं पाहिलं, हे असो वाढे साधने आनंदेसी. जे दुसऱ्या सगळ्याला सुख देत असल्यामुळं तो स्वतः आनंदी असतो, असा हा सात्विक आहार आहे. आपल्या ठिकाणी तो परिणाम करतोच करतो पण सगळ्यावर उपकार करतो. कारण सगळ्याच्या ठिकाणी जेणेकरून आनंद जागा होईल असेच सगळं ह्याचं आचरण असतं. आता राजसासी प्रीती जिहीरसी आथी करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा. आत्तापर्यंत सात्विक आहाराबद्दल आपण ऐकलं. आता रजोगुणाचा आहार कोणता, त्या ठिकाणी त्या आहारापासून त्याला कोणता रस प्राप्त होतो, कोणत्या रसाचं अधिकत्व त्या ठिकाणी असतं. आता आपण पाहिलं की पक्व आणि गोड ह्या रसाची त्या ठिकाणी काय आहे, रेलचेल आहे असं सात्विक आहार आहे. तेव्हा यांच्या ठिकाणी कोणता रस जास्त गरजेचा आहे किंवा कोणत्या रसाची त्याला आवड आहे, यासाठी आता ते जे काही आहे ते तुझ्या पुढं स्पष्ट करतो. कट्वाम्ल लवणत्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिना आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदः. आता त्यांच्या आहारामध्ये कसे प्रकार असतात तर शक्यतो त्यांच्या ठिकाणी जे जे काही इतर पदार्थ आहेत, जसं सात्विकामध्ये गोड पदार्थाला, गोडीतली चव असणाऱ्या पदार्थाला महत्त्व दिलं. आता यांच्याकडं कसं, यांना कडू, तिखट, आंबट, खारट, शिवाय अजून काय आहे अतिशय उष्ण, हे सगळे जे काही आहेत की जेणेकरून दाहक निर्माण होईल, म्हणजे जळजळ होईल. अन्न खाल्लं की काही 2 तासानंतर छातीत जळजळ होती, सगळं घशात जळजळ होती. अशा असलेले हे आहार या रजोगुणी व्यक्तीचा आहे. आणि त्याच आहाराची त्याला अत्यंत काय आहे, प्रियता आहे. हा आहार घेतला असता त्याला बरं वाटत नाही. म्हणजे खायचं, कित्येक वेळा मनुष्याला जेवण झालं की थोड्या वेळानं सारखंच पाणी प्यावं वाटतं, घशाला कोरडच पडते. तो उठसूट पाणी पेलं की पोट तटाटल्यासारखं वाटतं. पोटाच्या ठिकाणी काय आहे की आता हे जास्त झालं असं कळतं. इतका काय आहाराचाच परिणाम त्याच्या ठिकाणी होतो. मग चिंता, दुःख, रोग हे सगळे त्याच्या ठिकाणी उभा राहतात. तरी मारे उणे काळ कोठ येणे माने जे कडूवट का चुनिया होनी दासट आमली हन.
आता त्याचे जे काही खायचे पदार्थ आहेत त्यामध्ये कसं आहे की जसं काळकूट आहे हे विष आहे आणि ते काय आहे मारकच आहे. मागच्या सात्विक रसात आपण पाहिले की आयुष्य वाढवणार आहे आणि ह्याच्यात ह्याने सांगितलं की ह्याने जे खाल्लं आहे ते त्याचं आयुष्य कमी करणार आहे म्हणून विषदायक अन्न आहे त्याचं. कारण ते आयुष्य वाढवत नाही, आयुष्य कमी करतं. काही विष असं आहे की घेईपर्यंत मारतं, काही विष असं आहे की हळूहळू हळूहळू मारतं. तसं हे जे काय अन्नातून जात असलेलं विष आहे ते त्याला मारत मारत राहत असतं. एवढंच काय की त्याच्या ठिकाणी जे असलेलं आहे ते कडूपणाचं तर आहेच, पण चुना कसा असतो एवढा तेवढाच खाणारे जे खातात, कुठं पान कुठं कशात, तर त्याच्यामुळे जिभेला त्रास होतो, जिभेला चुनचुन होती. तसे ह्यांचे पदार्थ आहेत की चुना लावलेल्या, चुना खाल्लेला जसं होईल आपल्या मुखाचं तसे हे पदार्थ आहेत. कणकी ते जैसे पाणी तैसेच मीठ बांधया आणि ते तुलीची मिळवणी रसांतराची. आता ह्यांच्या पदार्थाची कशी बनावट आहे पहा. कणिक तिंबण्याकरता जेवढं पाणी लागतं तेवढंच मीठ घालणार. आता तेवढं त्यातच भागलं असं नाही, जे पदार्थ बरोबर आहे त्यातही मीठच घालणार. काय असेल ते असेल, त्याची जी काय असेल भाजी अमुक तमुक त्याच्यातही मीठ आहे, जे भाकरी काय अजून त्याने केलेली आहे त्याच्यातही मीठ आहे आणि जे बाकीचे पदार्थ आहेत ते खारवलेलेच, त्यातही मिठाचंच प्रमाण त्याच्याकडे जास्त. आयसे खारट अपाडे राजसातया आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगीच गिळी. आता याच्याकडं अगोदरच्याला गोड आवडत होते, ह्यांना खारट आवडते. पुन्हा काही तेवढंच आहे असं नाही, तर मग दुसरे पदार्थ तिथं आवडतातच, पण खारटाचं प्रमाण जास्त. खारट खाणं हे त्याला आवडतंच. उन्हाचे निमिषे तोंडे म्हणजे जसं अतिशय कडक उन्हात आपण गेलो तर शरीराला सुद्धा भाजल्यासारखं वाटतं. तोंडाला ऊन लागतं, डोक्या गरम पडतं, अंगावरचे कपडे गरम पडतात. हे जसं उष्ण आहे तसं हा उष्ण पदार्थ खातो. वाफेचिया सिगे वाती लाविल्या लागे तैसे उन्न मागे राजसू तो. आता माऊलीने उदाहरण दिले. हे माऊलीच्या अनुभवातला विषय नाही. कारण एक आहे की कधीतरी दुपारी जाऊन माधुकरी मागून आणायची, कुठून तरी नुसतं पीठ मिळायचं, दुसरं तर काही नाही. एवढं कोण द्यायला लागले, हे धर मीठ थोडं, हे धर तिखट, जे असेल ते तसंच आणि तसलं खाणारे हे. पण जो राजस आहार आहे तो मात्र ह्यांनी इतका समजून दिलेला आहे की किती हा पदार्थ गरम गरम पदार्थ खातो तर त्यापासून जर जे वाफ निघते त्याच्यात वात पेटल. म्हणजे एवढा त्याच्या मुखातला काय आहे गरम गरम आहे असा हा राजस आहार आहे. तो कोणताही पदार्थ असो, त्याचे जी काही ताटात वाढलेले पदार्थ आहेत ते इतके गरम आहेत आणि तसंच खायची त्याला सवय लागलेली असती, तसंच तो खात असतो. वावदळ पाडोनी ठाये साबळू डहारला आहे तैसे तीख तो खाये जे घाये विन रूपे. आता त्याच्या ठिकाणी कसं कसं दाखवलं आहे उदाहरण पहा की जसं एखादा जोराचा वारा सुटतो किंवा चक्रीवात सुटतो, त्या ठिकाणी जसं काय आहे सगळीकडून ते केर अमुक तमुक पाला पाचोळा कागद कपडे सगळं उडत असतं. दुसरी गोष्ट काय की एखादा टणक पदार्थ असतो विहिरीवरचे समजा किंवा दगड, त्याला जसं पहारेचे ठोके देऊन त्याला त्या ठिकाणी काय आहे की त्याला फोडावं लागतं किंवा त्याला बाजूला काढावं लागतं. हे जसं म्हणजे त्या वावटळीत सगळंच जसं फिरतं, एक पहारीने जसं काय करावं एखादे घाव घालावेत तसं अशा तऱ्हेचं तिखट ह्याला लागतं. म्हणजे त्या तिखटात हे सगळं काय आतलं गाल अमुक तमुक घसा झालं तर नाकातनं पाणी, डोळ्यातनं पाणी, घामा वाटे सगळ्या कपाळावरचं पाणी इतकं बाहेर पडावं आणि त्याच्यानंतर काय आहे
ते खाल्ल्यावर त्याला जसं आता सांगितलं ना की पहारेचे घाव घातले म्हणजे टणक पदार्थसुद्धा काय करतो, दुभंगतो. तसं खाल्ल्यावर ह्याला बरं वाटतं. हे जे काय आहे हे राजस पदार्थ आहेत, ते घायेवीन रूपे. म्हणून हे असले पदार्थ त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे जसं एखाद्या आपण काही करताना आपल्याला बोट चिमटलं म्हणा किंवा जीभ दाता खाली आली तर तो घाव जो होतो किंवा ते जे काही वेदना होतात, तसलं ह्याला हे सगळं पदार्थ खाताना काहीही होत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.